सत्य का साहस। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। प्रत्येक प्रभागात आता उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिलाय। नागपूरच्या एका प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी एकत्र रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं। यावेळी उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी संवाद साधला। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधून संगीता गिरे यांनी सांगितले की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत। मोदीजींच्या स्किल डेव्हलपमेंट संकल्पनेतून महिलांना स्वावलंबी बनवणे, योग शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सुधारणा आणि प्रभागाचा स्मार्ट विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे। मी 2012ला सुद्धा या प्रभागातून निवडून आली प्रचंड मताने। त्याच्यानंतर कामाच्या भरोशावरच मला 2017ला सुद्धा उमेदवारी दिली आणि त्याच भरोशावर याच प्रभागातून मला त्यांनी भरभरून मताधिक्याने निवडून दिलं। तिसऱ्यांदा मला पक्षाने विश्वास टाकला आणि उमेदवारी दिली। तर माझ्यासोबत माझ्या संपूर्ण प्रभागाची जनता माझ्यासोबत आहे, त्यांचा विश्वास माझ्यासोबत आहे। त्यांना माहीत आहे की ताई आपल्यासाठी कधीही धावून येतात, आपल्या अडीअडचणीत आपला साथ सोडत नाही। त्याचा विश्वासघात होऊ देणार नाही आणि यापेक्षा अधिक कसं काम करता येईल, महिलांना कसं सक्षमी करता येईल याच्यासाठी माझा निश्चितच प्रयत्न राहील। स्किल डेव्हलपमेंट जसं मोदीजी सांगतात की महिलां को सक्षम बनाओ, उनका स्किल पहचानो। जसं महिलांसाठी मी या ठिकाणी एक अहिल्याबाई होळकर यांचं भिंतीचित्र लावून त्यांचा आदर्श आपल्यासमोर राहावा। त्याचप्रमाणे एक योगा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही महिला ह्या हेल्थी राहाव्या, निरोगी राहाव्या, आरोग्य चांगलं राहावं, स्वस्थ राहावं म्हणून एक योग ग्रुप अशा ठिकठिकाणी विविध ठिकाणी शिबिरं घेऊन योगासुद्धा चालत आहे। सर्वोदय हेल्थ क्लबच्या माध्यमातून अनेक महिला आमच्याशी जुळलेल्या आहे आणि महिलांचा भरभरून प्रतिसाद आहे। आम्ही चारही कमळ या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये जाऊ आणि हा विकास जसं शहर स्मार्ट आहे, आमच्या नेत्यांनी शहर स्मार्ट केलं, माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेब, हे जे 4 वर्षाचा कार्यकाळ होता जो प्रशासन बसला होता, पण आम्ही आमचे ऑफिस बंद न करता त्यांच्या सतत संपर्कात राहिलो आणि जे काही कामं त्यांच्या अडीअडचणी आम्ही दूर केल्या। जनता आमच्यावर विश्वास आहे आणि जनतेची याच्यापेक्षा अधिक काम करू। जसं शहर स्मार्ट आहे तसं आमचा प्रभागसुद्धा आम्ही स्मार्ट करण्याचा निश्चित प्रयत्न करू।